ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला। प्रभाग 19 ची लोकसंख्या ही 34,893 आहे। नीलमनगर व श्रमजीवी नगर असा भाग यामध्ये येतो। याची व्याप्ती बाबूराव परळकर नगर, नीलमनगर, थोबडे नगर, विनायक नगर, भारतीय नगर, केंगणाळकर वीट भट्टी व परिसर असा आहे। उत्तर बाजूस आकाशवाणी केंद्राच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून पूर्वेकडे जुना कुंभारी रोडने विनायक नगर घर नंबर 42 च्या घराच्या नंदीकोले दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत, तेथून पुढे उत्तरेकडे सिद्धरामेश्वर नगर घर नंबर 184/1 पोटाबत्तीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत, तेथून पुढे ईशान्येकडे रस्त्याने कुंभारी हद्दीतील गुंटूक मिलच्या दक्षिण पश्चिम हद्दीपर्यंत म्हणजेच शहर हद्दीपर्यंत, पूर्व बाजूस कुंभारी हद्दीतील गुंटूक मिलच्या दक्षिण पश्चिम हद्दीपासून म्हणजेच शहर हद्दीपासून दक्षिणेकडे शहर हद्दीने मजरेवाडी सर्वे नंबर 244 मधील येळम कळ्ळुताई फार्म हाऊसच्या उत्तर पूर्व हद्दीपर्यंत, दक्षिण बाजूस मजरेवाडी सर्वे नंबर 244 मधील येळम कळ्ळुताई फार्म हाऊसच्या उत्तर पूर्व हद्दीपासून म्हणजेच शहर हद्दीपासून पश्चिमेकडे रस्त्याने शांती चौकापर्यंत प्रभुकृपा निवास आहे। पश्चिम बाजूस शांती चौकापासून प्रभुकृपा निवास, उत्तरेकडे रस्त्याने ताई चौकापर्यंत रवींद्रनगर प्लॉट नंबर 25 सिद्धनाथ किराणा मर्चंट, तेथून वायव्येकडे रस्त्याने स्वागतनगर येथील केंगणाळकर हायस्कूल जवळील जागृत हनुमान मंदिरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत, तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने आकाशवाणी केंद्राच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजे जुना कुंभारी रोडपर्यंत। आज 3 तारीख प्रभाग रचना जे होती ते आज जाहीर करण्यात आलेली आहे। महापालिकेच्या कौन्सिल हॉल या ठिकाणी प्रभागाचे फलक या ठिकाणी लावण्यात आले, पण पूर्वीच्या जे काही ऑब्जेक्शन होते ते काढतील असं होतं, पण त्या ठिकाणी जैसे ते पूर्वीचा एकही घर त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं नाही। पूर्वीचा जो प्रभाग होता जैसे ते पुन्हा एकदा 2017ला जो होता तोच 2025ला आहे। आणि या ठिकाणी आमचे दोन्ही म्हणजे माननीय सुभाषबाबू देशमुख यांच्या माध्यमातून प्रभाग 19 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाले असल्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी संपूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टीचे येईल असे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय। आणि सोलापूर शहरात तिन्ही आमदार भाजपचे असल्यामुळं येत्या काळात 2026ला जे महापौर होणार आहे ते भारतीय जनता पार्टीचं होईल असं मला या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि आमचे नेते सुद्धा याचप्रमाणे घोषणा करत आहेत। आणि सोलापूर महापालिकेत पूर्वी 50 नगरसेवक भाजप स्वतंत्र लढून 50 नगरसेवक 51 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते, त्यावेळेस आमची महापौर झाली होती। आता तर शिंदे सेना आमच्या सोबत आहे आणि त्यासोबत अजितदादा गटाचे नेते आमच्या सोबत आहेत। त्यामुळे या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र होऊन या ठिकाणी 2 पक्षाचे हिंदुत्वासोबत जोडल्यामुळे संपूर्ण महापालिका आमचं येईल म्हणायला काय हरकत नाही।